नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतर मैदानावरती आंदोलन सुरू आहे। या विद्यार्थ्यांनी संसदेवरती मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता, मोर्चा काढलेला होता। त्या विद्यार्थ्यांवरती सरकारकडून पोलिसांकडून थेटपणे लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। अनेक विद्यार्थी यामध्ये जखमी झालेले आहेत। नेमकं सरकारचं चुकलं की विद्यार्थ्यांचं चुकलं हे सगळं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत माहिती अधिकारकर्ते सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, पाहतोय तुम्ही अनेक आंदोलनं केली, ज्या पद्धतीचं आत्ताचं आंदोलन होतं, विद्यार्थ्यांनी संसदेवरती मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांची अगदी रास्त मागणी होती की जो नीटचा पेपर फुटलेला आहे त्यामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थी करतायत। विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झालेला आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता? हा लाठीचार्ज हा अनावश्यक होता। सरकारकडे यंत्रणा मोठी असते, इंटेलिजन्स असतो, सगळं काही होतं, तरीही लाठीचार्ज करण्या इतपत सरकारने हे आंदोलन असंवेदनशीलपणे हाताळलं। मुलींना, अगदी 12 वर्षाच्या मुलींवरही अन्याय करायला, त्यांच्यावर लाठीचार्ज करायला त्यांनी मागे पुढे बघितलं नाही। याचा अर्थ सरकार चारी बाजूने फेल झालेलं आहे। त्यांना विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांचे मुद्दे, त्यांचे प्रश्न हे कळालेच नाहीत आणि त्यामुळे मग आता जे काही घडलंय ते घडतंय आणि याच्यामध्ये 100% चुकी सरकारचीच आहे। एवढ्या सगळ्या यंत्रणा असतानाही सरकारला या मुलांच्या जे काही म्हणणं आहे त्याचा अंदाज येऊ नये, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणजे सर, कुठंतरी ज्या पद्धतीने आपण पाहिलं की अपेक्षा नव्हती की एवढे विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी होतील। देशभरामधून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधून अनेक युवा वर्ग या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता। कुठेतरी इंटेलिजन्स फेल्युअर झालं म्हणायचं का, की एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आले आणि पोलिसांनी योग्य पद्धतीने हे आंदोलन हाताळलं नाही? 100% इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे। याचं कारण असं आहे की पहिल्यांदा ज्यावेळेला सपोर्ट नव्हता, म्हणजे थोडे कमी लोक होते, त्यामुळे सरकारला वाटलं की हे आंदोलन काही मोठं होणार नाही। परंतु जसजसं या आंदोलकांचे नेते, त्यांची इंटिग्रिटी आणि त्यांचं एक दृढ निश्चय पाहायला मिळाला लोकांना, तसं म्हणजे कुठल्याही वाईट हेतूनही प्रेरित नाही असं जेव्हा लोकांच्या लक्षात आलं आणि ते जेन्युइनली युवकांच्या प्रश्नावर लढताय ते लक्षात आलं, त्यावेळेस देशभरातून सपोर्ट मिळतो आणि अगदी आज बघितलं तर झोमॅटोवरून सुद्धा देशभरातून लोक ऑर्डर देत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना खाऊ पिऊ घालायचा प्रयत्न करतायत। सर, पुण्यातल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी झाले होता। थेटपणे ज्यावेळेस जंतर मंतरवरती पहिल्यांदा आंदोलन केलं होतं अभिजित दीपके, त्यावेळी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी होतात। तर सरकारने कशा पद्धतीने हे सगळं आंदोलन हाताळणं गरजेचं होतं असं तुम्हाला वाटतं? सरकारने सगळ्यात आधी संवादाचा दरवाजा उघडायला पाहिजे होता। आपण काही केल्या काही करणार नाही, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा नंतरचा भाग झाला, परंतु केवळ संवाद जरी साधला असता तरी हे गोष्टी पुढे चिघळल्या नसत्या। परंतु ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांचं उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला, तिथं आंदोलन स्थळावरच्या लाईटी घालवल्या, तिथं आंदोलनाच्या म्हणजे आता परवाच्या आंदोलनाच्या आदल्या दिवशी दगडांनी भरलेले ट्रक होते, मोडक्या तोडक्या व्हॅन आणून ठेवल्या होत्या। त्याच्यावरून सरकारचा उद्देश हे आंदोलन मोडून काढण्याचा होता, संवाद साधण्याचा नव्हता आणि तिथंच सरकारची मोठी चूक झालेली आहे। संवाद जर साधला असता तर कदाचित त्यांचं आंदोलन मवाळ झालं असतं, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या असत्या किंवा नसत्या, परंतु संवादानं नक्की आंदोलन मवाळ झालं असतं। सर, विद्यार्थी आक्रमक आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती विद्यार्थी ठाम आहेत। एकदा विद्यार्थ्यांनी संसदेवरती मोर्चा काढलेला आहे, परत एकदा विद्यार्थी तशाच तयारीमध्ये आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच एक यावरती तोडगा असं वाटतं का तुम्हाला? असं काही होणार नाही। ज्या चर्चेला बसताना त्यावेळेला तोडगा निघतो, परंतु चर्चा करायचीच नाही असं ठरवलं तर मग मात्र काही सांगता येत नाही। एक गोष्ट याच्यात हमखास मान्य करावी लागेल की यावेळेला सरकार पूर्णपणे चुकताना दिसतंय। या उलट काल जे परवा हे विद्यार्थी गेले होते संसदेवर गेले, परंतु तिथं संसदेत जाण्याचा त्यांचा कुठला हेतू नव्हता। ज्या पद्धतीने मारहाण होऊन सुद्धा या मुलांनी जे त्या शांतपणे सगळ्याला तोंड दिलंय, संयमानं तोंड दिलंय, ते वाखाणण्यासारखं आहे। त्याच्यामुळे यांना काहीतरी दहशतवादी म्हणायचं, बरं झालं यांना मारलं म्हणायचं, असे जे कोणी नेते करतायत ना, त्यांनी याच्यातून धडा घेतला पाहिजे की ही युवा पिढी आहे, ही एकदा पेटली की काही करायला सांगता येत नाही। त्याच्यामुळे त्यांच्या संयमाचा कुणीही अंत पाहू नये। सर, ज्यावेळेस एखादं असं जन आंदोलन तीव्र होतं त्यावेळेस अनेक राजकीय पक्ष पाहिलं तर कुठेतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात। असा आरोप सुद्धा होतो की या आंदोलनामधून सुद्धा काही विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, असं तुम्हाला वाटतं का? असं होतंय प्रयत्न? हे पहा, राजकीय लोकांना डोकी दिसतात, त्यांना मतं दिसतात, त्यांना गर्दी दिसते।
6 जूनला ज्या वेळेला गेलो त्यावेळेला फक्त आम्ही दोघंच होतो, अंजली दमानी आणि मी, आणि फार काही लोक नव्हते तिथे. परंतु जसं देशभरातून सपोर्ट मिळतोय हे पाहिलं तसं अनेक राजकीय नेते पुढे यायला लागलेत. त्यांच्यातले काही जणांचे हेतू चांगलेही असू शकतील, परंतु ह्या गर्दीचा, या मिळालेल्या लोकांचा फायदा घेण्याचा प्रयत्न राजकीय नेते करणार याच्यात कुठली शंका नाही. अर्थात हे होते सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर. सध्या दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. सरकारने सुरुवातीला कुठेतरी या बाबतीमध्ये चर्चेचा मार्ग हा खुला ठेवायला हवा होता, अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.